हवा एकदम खराब झाली। हे बघा काळे 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 भोर ढग आलेत। पटकन तो एक पेरू आहे तो काढून टाकूया, पटकन पेरू काढूया, नाहीतर काय होईल। हाच आहे काय तो पेरू मगाशी आपण बघून गेलेलो? हाच की, हाच ना पेरू हा मगाशचा। जरा कडक आहे पण तसा कच्चा खायला छान आहे। जर का ते अगदी कच्चे असतील तर असे तुटत नाहीत, पण तरी जरा जास्त कच्चाच आहे। मी मगाशी दुसरा बघून गेले होते। आहेत आता हे पेरू, पण माझ्या ते हे कच्चे आहेत। उद्या होतील आता यातले 2 पेरू, किंवा आणि तासाभराने येऊन बघून जायचं। पक्ष्याने एखादा खाल्ला आणि मग टाकला तर टाकला। पक्षी पक्षी, हे बघा पक्षी पक्षी पक्षी। काळे काळे ढग आहेत, इकडे जरा पांढरं आहे आणि इथं संपूर्ण काळ आहे। म्हणजे ओतला तर खूपच जोरात ओतणार आहे पाऊस। चला असू दे, तो कच्चा पेरू आहे पण खाऊन टाकूया आता। असे पक्षी हिंडतायत, मस्त वाटते खरं। कशाला जायचं ते धरणं बघायला आणि डोंगरामध्ये, सांगा बरं। जेव्हा निसर्ग असतो तुमच्या दारी, का जावे मी धरणावरी, जीव धोक्यात घालुनी, दुसऱ्या दिवशी आजारी पडूनी। किती सुंदर आहे बघा, मस्त ना। चला तर आता आजची माझी ही पावसाळी सहल झालेली आहे। हा असा आकडा करून ठेवलेला आहे। तर आजची माझी ही पावसाळी सहल झालेली आहे। तर ते हिंदी बिग बॉस बद्दल मी सांगते आता तुम्हाला। मराठी बिग बॉस जे चालू झालेलं आहे त्यामध्ये ओळखीचे खूप जण गेलेले आहेत आता। एकतर ते युट्यूबर्स सुद्धा आहेत, टिकटॉकवर होते, इंस्टाग्रामवर आहेत, आणि वैयक्तिक ओळखीचे सुद्धा खूप जण आता या मराठी बिग बॉस मध्ये आलेले आहेत। त्याचा अंदाज होता आम्हाला, तर ते आलेले आहेत। तर छान वाटतंय आम्हाला, पण एवढंच होतं की बिग बॉस मध्ये गेल्यावर बरीच काय म्हणतात त्याची तुमचे इज्जतीचे फालुदा करून टाकतात बऱ्याच वेळेला। तसं कुणाचं होऊ नये एवढंच वाटतं, कारण की तिथं गेल्यावरती आता मी हिंदी मधल्या लोकांचं बघितलं की जी लोक थोडीफार आवडत होती ती सुद्धा आता आवडेनशी झाली, कारण की पार त्यांचा अगदी कचरा करून टाकलेला आहे। आणि त्यालाच ते बिग बॉस म्हणायचं ना। आणि आयुष्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला अशाच गोष्टी होत असतात। तर त्याच्यामध्ये एक भाऊ बहीण म्हणून इतकं त्यांनी अख्खा तो सीझन जो आहे तो भाऊ बहीण म्हणून केलं बरं का। आणि त्यांना काय माहित नाही कसं, आणि ते टॉपवर पण होते, मानलेलेच भाऊ बहीण, आणि ते तिथं आल्यावरच भाऊ बहीण झाले होते। ते काय खरे भाऊ बहीण नव्हते, काही नव्हते। आणि त्याच्यानंतर आता त्यांचं सेलिब्रेशन आहे ना फायनलचं, म्हणून आता जे ना इविक्ट केलेलं आहे किंवा इलिमिनेट केलेलं आहे त्यांनी तिथंच हॉटेलमध्ये राहायला दिलेलं आहे, कारण की कुठनं देशाच्या कानाकोपऱ्यातनं आलेली असतात ना, तर मग तिथंच त्यांनी राहायला दिलेलं आहे। आता ते जे सो कॉल्ड बहीण भाऊ आहेत त्यांचं जर का बघितलं, आता तो गोंधळ जर का बघितला की असं वाटतं बापरे, ते एकमेकांची गाल ओढणं, एकमेकांच्या केसात हात घालून असं हे करणं, म्हणजे एकूण बघवतच नाहीये त्यांचं। आणि ते त्यांचे डेली ब्लॉगिंग चालू आहे तिथं, कारण बहुतेक आता सगळे जे आहेत ते युट्यूबर्सच आहेत। 80% युट्यूबर्सच आहेत सगळीकडे बिग बॉस मध्ये। तर त्या दोघांचं आता ते जोरात चालू आहे, भाऊ बहीण प्रेम उतू यायला लागलेलं आहे त्यांचं आता। आणि मला एक गोष्ट लक्षात आली की सख्खे भाऊ बहीण तर कधी शेजारी सुद्धा बसत नाही, शेजारी सुद्धा बसत नाहीत गप्पा मारायला। एवढं प्रेम तर मी आयुष्यात कुठल्याच सख्ख्या बहीण भावंडामध्ये बघितलेलं नाही। पण हे जे मानलेलं जे प्रकरण असतं त्यांच्यामध्येच हे इतकं असं घनिष्ठ प्रेम असतं। फ्रेंड्स म्हणा ना मग तुम्ही, फ्रेंड्स मध्ये सगळं जायज आहे। फ्रेंड्स मध्ये तुम्ही किती डीप फ्रेंड होऊ शकता, पण कशाला मानलेले भाऊ बहीण होता ना, कारण भाऊ बहिणीमध्ये असं नातच नाही, हे नातच नाही। चिकटा चिकटी, झोंबा झोंबी
लहानपणी असेल, पण नंतर नातच नाही ते तसं. सख्यात असं नाही. आणि ते बाकीचे जे नाती असतात त्या नात्यात शक्यतो सगळेजण अंतर राखूनच असतात. आणि मानलेल्यामध्ये हे अंतर राखलं जात नाही, कारण की खूप आपण किती घनिष्ठ आणि प्रेमळ आहोत आणि आपण एकमेकांच्यासाठी किती जीव देणार आहोत बहीण भाऊ म्हणून, असं ते नातं त्यांना दाखवायचं असतं. प्रत्यक्षात जीवनामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला काही मानलेले भाऊ बहीण जे असे घनिष्ठ मानलेले भाऊ बहीण सुद्धा खूप चांगली रिलेशन्स असतात बरं का, खूप चांगली असतात. स्नेह असतो, आपुलकी असतं, प्रेम असतं, सर्व असतं त्यांच्यामध्ये. पण ते असं झोंबाझोंबी नसते, त्याच्यात चिकटाचिकटी नसते, शेजारी शेजारी बसणं नसतं, बसलेत आपल्या म्हणून चिकटून हातात हात घालून फिरणं नसतं. पण हे जे मानलेले बहीण भाऊ असतात आणि जे असं सगळं दाखवत असतात ते त्या नात्याच्या आवरणाखाली असतात. म्हणजे तो बुरखा असतो, त्यांचा मास्क असतो. म्हणजे त्यांनी तो मास्क दिलेला आहे, खोटा चेहरा आहे तो. बहीण भाऊ हे नातं लावलेलं आहे त्यांनी, पण ते बहीण भाऊ नातं नाही. जर का तुमचं असं चिकटाचिकटीचं झोंबाझोंबीचं आणि अतिप्रेमाचं असेल आणि ते मानलेलं असेल तर नक्कीच ते नातं बहीण भावाचं नाही. मानलेली नाती सुद्धा बहीण भावाची खूप चांगली असतात, पण त्याला रिस्पेक्ट असतो, त्याच्यामध्ये आदर असतो. ताई दादा म्हणत म्हणत सगळे जीवाला जीव देणारी नाती असतात. कोण आजारी पडलं, काय पडलं, ती जी जीवाला जीव देणारी मानलेली नाती असतात ना, ती अशी अडीअडचणीला उभी राहतात. पण ही अशी जी घनिष्ठ झोंबाझोंबीची असतात ती तेवढ्यापुरतीच असतात. समजून घ्या काय बोलायचं ते. पण ह्या सगळ्या गोष्टी बिग बॉसमध्ये बघायला मिळतात. आमच्याही ओळखीतली आता मराठी बिग बॉसमध्ये बरीच गेलेली आहे. मी तेही बघणार आहेच. मला आवडतं, कलर्सवर आहे ते आता, तर मी ते बघणार आहे. तासभर असणार आहे ते. मला मुळात हे बिग बॉस बघायला आवडतं. फक्त हे सगळेच जवळजवळ निम्म्याहून अधिक ओळखीचीच आहेत त्याच्यामध्ये. बघूया काय काय होतंय, कसं कसं राहतात. फक्त मला एवढंच वाटतं की बिग बॉसमध्ये गेल्यावरती भांडायचंच का असतं? आनंदाने राहू शकत नाही का? हसत खेळत राहू शकत नाही का? एन्जॉय करू शकत नाही का? आपल्या आयुष्यात आपण सारखं असं भांडाभांडीच करतो का? कागाळ्याच करतो का? चहाड्याच करतो का? एकमेकांची उणीधुणीच काढतो का आयुष्यामध्ये? नाही ना. तर मग तिथंही तसं करायला काय हरकत आहे? तसंही छान करता येईल ना, तसं सुद्धा एकमेकांशी एकमेकांना राहता येईल ना. पण काय माहिती, सगळ्या बिग बॉसमध्ये अतिशय काय गलिच्छ लेवलवरती जाऊन ती भांडाभांडी असते. तर ठीक आहे, असू दे. काही गोष्टी, ज्या गोष्टी आयुष्यात कधीही करू नयेत ते आपल्याला त्याच्यातनं शिकायला मिळतं. की कुणाच्याही प्रेमात पडू नका, कुणाच्याही अतिविश्वासाने कुणासमोर काही आपलं मन ओपन करू नका. सगळीच नाती ही स्वतः आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा अशी वरवरच राहिली पाहिजे की नाही बाबा, एखाद्या व्यक्तीशी आपलं खूप छान आता चाललंय, त्यामुळे मग त्या व्यक्तीसमोर सगळ्या आपल्या मनातल्या गोष्टी सांगायच्या, सिक्रेट शेअर करायची, किंवा दुसऱ्याविषयी चहाड्या चुगल्या करायच्या, काही आपले प्लॅन्स सांगायचे. कारण की हे असं होतं की थोड्या वेळापुरतं जे काही नाती अशी पटकन बेस्ट फ्रेंड्स वगैरे अशी होतात थोड्या काळातच, ती कधीच टिकत नसतात. आणि ती काही वेळेला ती अशी मुद्दाम केलेली असतात दुसऱ्याच्या मनातलं काढून घेण्यासाठी. हे या सगळ्या गोष्टी मला बिग बॉस मधनं शिकायला मिळाल्या. मी गेले अनेक वर्ष बिग बॉस बघते. म्हणजे बिग बॉस पहिला सीझन जो होता तेव्हापासून मी बिग बॉस बघतेय. काही मधले सीझन माझे मिस झाले, पण आताचा तर हा सीझन मी नक्की बघणार आहे, कारण की खूप ओळखीचे चेहरे त्याच्यामध्ये आहेत. मग तुम्ही म्हणाल प्रमोशन करताय का? प्रमोशन नाही करत आहे. तर कसं वागावं आणि कसं वागू नये हे जर का त्याच्यात खरंच त्याच्यामध्ये समजतं. या चपला घेतल्या 250ला पावसाळी. छान आहेत, बऱ्या वाटल्या का तुम्हाला? मला तर छान वाटतायत. लगेच 4 पावसाचे थेंब आले बघा. हे बघा आलेच. चपला ना फार चांगल्या पाहिजेत. आतल्या बाजूनी जर का त्या चपला खालच्या बाजूनी गुळगुळीत झाल्या तर घसरतं.
त्यामुळे चपलांचा खर्च हा केलाच पाहिजे. आपण ड्रेसवर करतो, मेकअपवर करतो, खाण्यापिण्यावर करतो, पण मग चपलांवर आपण म्हणावा तसा खर्च करत नाही, तर तो खर्च हा केला पाहिजे. हेच मला तुम्हाला सांगायचं होतं. घरीसुद्धा बऱ्याच वेळेला बाथरूममधल्या चपला आपण काय करतो, बाहेरच्या ज्या चपला असतात त्या खराब झाल्या की मग बाथरूमकडे नेतो आपण, म्हणजे बाथरूममध्ये घालायला, तर ते घसरतात. खालचे जर का तळ गुळगुळीत झालेले असले तर ते बाथरूममध्ये अजिबात घालायचं नाही, घरात अजिबात घालायचं नाही. घरात नवीनच चपला घालायच्या. त्याच्या खालचा जो तळ असतो ना तो असा खरबरीत पाहिजे. दाखवू का तुम्हाला? तुम्ही म्हणणार काय पण दाखवता. हे बघा, हे बघा, हा असा खरबरीत पाहिजे. म्हणजे मग कसं होतं, घरामध्ये तुमच्या चपला स्किड होत नाहीत घरातल्या फरशांवर, आणि बाथरूममध्ये पण स्किड होत नाहीत. बाथरूममधल्या चपला वेगळ्याच असतात, माहिती आहे आपल्याला, पण बऱ्याच वेळेला त्या रबरी असतात, बऱ्याच जुन्या असतात, अगदी झिजलेल्या असतात, आणि मग 100% तुम्ही घसरता. म्हणजे जो पैसा तुम्ही तेव्हा वाचवलेला असतो चपलेचा, त्याच्या कितीतरी पटीने जास्त तुम्ही दवाखान्याला घालता. हां, हल्ली सगळ्यांच्या फेसबुकला एक फोटो अपलोड करायचं एक फॅडच आहे सगळ्यांना. काय कपडे ओलसर आहेत हो, काय हो, कसे वाळतच नाहीयेत, कपडे वाळतच नाहीये कपडे. तिकडे तिकडे चोरीकडे कपडे घातले वाळत. चला, वाऱ्याला घातलेले आहेत, इकडे तिकडे घातलेले आहेत. ओके, कोण आहे? काय बी 100 वेळा त्यांचा गेट वाजलं की आम्ही म्हणायचं कोण आहे कोण आहे, असं झालंय ते. सारखं गेट वाजतं आणि मग कोण आहे म्हणायचं.